आफ्टरनून मुलांना. गुड आफ्टरनून टीचर. तर आज आपण जो पाठ पाहणार आहोत त्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर पहिल्यांदा आधी म्हणजे माझा परिचय सांगते. सौ प्रमिला लष्करराव आखरे, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक इंग्रजी शाळा गुरुदेवनगर, केंद्र आहे मोजरी, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. माझ्या शाळेचा युडायस क्रमांक आहे 27041303 आणि माझा शालार्थ आय डी आहे 02 DED आणि PBA F 6802. तर आपल्याला भूगोल हा विषयाकडे पाहायचा आहे. भूगोल हा विषय आपण घेतलेला आहे शिकवण्यासाठी. तर भूगोल म्हणजे काय? तर भूगोल म्हणजे आपल्या निसर्गामध्ये आपल्या अवतीभोवती ज्या घटना घडत असतात त्या सर्व अभ्यास भूगोल या विषयात असतो. आणि भूगोलाचा संबंध या तिन्ही ऋतूशी येत असतो. जसं हिवाळा आहे, पावसाळा आहे आणि उन्हाळा आहे. तर हिवाळ्यात आपल्याला थंड वातावरण वाटते है ना. मग आपण त्या वातावरणाशी समरस होतो. जसं पावसाळा असला तर खूप पाऊस येतो, खूप जिकडे तिकडे पाणी असते, त्याच्याशी आपला संबंध येतो. तर त्याच्याशी आपल्या त्या वातावरणाशी आपण समरस होतो. नंतर उन्हाळा असते, खूप ऊन तापते, आपल्याला उष्णता वाटते, तरी आपण त्याच्याशी समरस होतो. या घटना निसर्गामध्ये घडत असतात आणि या घटनेचा अभ्यास या भूगोल विषयामध्ये असतो. आता सजीवांच्या निसर्गाचा आणि एकमेकाच्या आंतरक्रियेचा त्याच्यामध्ये अभ्यास असतो. जसं वाऱ्याची झुळूक जशी येते आपल्याला आल्हाददायक वाटणारी आणि ते आपल्याला खूप आनंद देऊन जाते, तर आपलं मन किती प्रसन्न होते. असं निसर्गातलं वातावरण असते आणि आपण या निसर्गातल्या वातावरणाशी समरस झालं पाहिजे. जर निसर्गातल्या वातावरणाशी समरस जर झालं नाही तर आपल्याला या जीवनाचा आनंदच घेता येणार नाही. म्हणून आपल्या निसर्गामध्ये जे घटक आहेत ज्यापासून आपल्याला रोज त्याच्याविषयी आपल्याला त्याच्यासोबत संबंध येतो आपला, अशा कोणते घटक आहेत? तर आज आपण पाहणार आहोत आपल्या पाठ्य घटक आहे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी. तर आणि ज्योती अध्ययन निष्पत्ती पृथ्वीवरील भौगोलिक घटना ओळखतो. पृथ्वीवरील जे ग्रहणे आहे त्या भौगोलिक घटना ओळखतो, ही आपली अध्ययन निष्पत्ती आहे. आता बघा, तुम्हाला याच्यामध्ये सूर्यग्रहण, आता सूर्याची बद्दल विषयी माहिती मी सांगणार आणि मग सूर्यग्रहणाविषयी माहिती सांगणार. हे तुम्हाला डायग्राम इथे दिसत आहे. तर आपण पहिले आधी सूर्याविषयी माहिती पाहू, नंतर चंद्राविषयी, नंतर पृथ्वीविषयी आणि मग पाहायचं की सूर्यग्रहण कसं होते आणि चंद्रग्रहण कसं होते. दिसत आहे ही मॉडेल दिसत आहे, ॲस्ट्रॉनॉमी लॅब मधलं हे मॉडेल आहे. तर हा सूर्य आहे आणि सूर्याचा तुम्हाला आतील भाग जो दिसत आहे त्याला कोर म्हणतात. आणि कोर म्हणजे आतील गाभा किंवा मध्यवर्ती भाग, त्याला कोर म्हणतात. आणि जो तुम्हाला येलो कलरचा भाग दिसत आहे त्याला रेडिटिव्ह झोन म्हणतात. आणि तुम्हाला नारिंगी रंगाचा जो भाग दिसत आहे त्याला कनेक्टिव्ह झोन असे म्हणतात. आता सूर्याचा प्रकाश आपल्याला मिळतो रोज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. मग सूर्य आपल्याला जो सूर्याची किरण जी आपल्या पृथ्वीवर येण्यासाठी 8 मिनिट 20 सेकंद लागतात. आणि सूर्यप्रकाश जेव्हा मिळतो तेव्हा वनस्पती आपले स्वतःचे अन्न स्वतः तयार करते. आणि सूर्याचा म्हणजे आपल्याला एक तारा आहे, त्याचा आकार गोल असतो. मला तप्त एक उष्णतेचा गोळा दिसतो है ना. या सूर्याच्या कोवळ्या उन्हापासून आपल्याला डी जीवनसत्व मिळते आणि हे डी जीवनसत्व आपल्या शरीराला खूप आवश्यक आहे. आपल्या शरीराची हाडं चांगली राहतात. म्हणजे सूर्याचा उपयोग पहा, सूर्याच्या उष्णतेपासून, सूर्याच्या किरणापासून आपल्याला किती उपयोग होतो. सूर्य हा 4.6 अब्ज यापेक्षा जुना आहे. बघा, आता सूर्याची माहिती झाल्यावर हा ग्लोईंग मून आहे. ग्लोईंग मून म्हणजे चमकणारा चंद्र. याच्यामध्ये याला 3D मून सुद्धा म्हणतो. चंद्राला स्वतःचा प्रकाश असतो का? नाही, चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो. आणि म्हणून या सूर्याचा प्रकाश परावर्तित होतो त्याच्यावर, त्याला स्वतःचा प्रकाश नाही. आणि हा जर आपण रिमोटवरून जर पाहिलं तर याचे वेगवेगळे आकार दिसतात किंवा रंग दिसतात. समजा आपण रेड करू शकतो, ग्रीन करू शकतो, बघा ब्ल्यू करू शकतो. म्हणजे या 3D मून लॅम्पमध्ये आपण या चंद्राचे वेगवेगळे रंग सुद्धा पाहू शकतो. आणि हे ॲस्ट्रॉनॉमी लॅबमध्ये आपल्याला हा ग्लोईंग मूनची माहिती आलेली आहे आणि या मॉडेलवरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली. बघा, आता हे आहे सूर्य आणि चंद्र. बघा, आता सूर्यग्रहण पाहायचं असलं, सूर्यग्रहण कशाला म्हणतात पहा. जेव्हा सूर्य
आणि चंद्र पृथ्वी एका सरळ रेषेत येते त्यावेळेस सूर्यग्रहण होते. कारण की या चंद्राची सावली पृथ्वीवर पडली म्हणून सूर्यग्रहण झाले. आणि हे जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा ते सूर्यग्रहण होते. आणि ते केव्हा होते? अमावस्येला. हे सूर्यग्रहण केव्हा होते? अमावस्येला. आता आपण चंद्रग्रहण पाहू. आता जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत आलेले आहे ना, आणि पृथ्वीची छाया म्हणजे तिची सावली चंद्रावर पडली म्हणून चंद्रग्रहण झालं. चंद्राचा भाग आपल्याला दिसत नाही म्हणून चंद्रग्रहण झालं. आणि चंद्रग्रहण पौर्णिमेला होते. हे चंद्रग्रहण केव्हा होत असते? पौर्णिमेला होत असते. मला इतकी माहिती समजली का? हो. हा. आता तुम्ही सूर्याविषयी माहिती सांगू शकता का? बघा, कोण सांगते सूर्याविषयी माहिती? सांग बेटा. बाजूमधला सर्कल सारखा गोल दिसत आहे त्याला कोर असे म्हणतात. आणि जो पिवळसर भाग दिसत आहे त्याला रेडिएटिव्ह झोन असे म्हणतात. आणि जो नारंगी रंगाचा तुम्हाला भाग दिसत आहे त्याला कन्व्हेक्टिव्ह झोन म्हणतात. सूर्याचे तापमान 5000 अंशापेक्षाही जास्त आहे. सूर्याची किरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 8 मिनिट 20 सेकंद लागतो. धन्यवाद. थँक्यू. म्हणजे 3D मून लॅम्प विषयी आपल्याला गायत्री थोडी माहिती सांगणार आहे. ग्लोविंग मूनला मराठीत चमकणारा चंद्र असे म्हणतात. चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो. सूर्याची किरणे चंद्रावर पडतात. चंद्राला सूर्याचा प्रकाश मिळतो. चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा मानव नील आर्मस्ट्राँग आणि बझ